त्यानंतर बघा 73 मध्ये दुष्काळ आला, बरोबर आहे. आणि मला सांगा काँग्रेस तेच BJP तेच. आता मी पण सर्व्हिस केलं आहे. BMS कोणाची संघटना आहे? RSSची आहे, BJPची, बरोबर आहे. AIDF कोणाची संघटना आहे? RSS आहे, BJPची आहे. एकच आहे, अजूनही डाऊट आहे कोणाचं? सांगा. महाराष्ट्रातील कोणाचे डाऊट असेल तर सांगा. आज मी मुद्दाम ठरवलं का तुम्हाला मी शांततेने सांगतो, फक्त विचार करा. आणि मी शिव्या देतो, हे देतो, ते देतो, हे चुकीचं नाही आहे. आणि मी पोरांना सांगितलेल्या भीमा कोरेगावची तयारी करा म्हणून. कारण पेरियारने 75 वर्ष सांगितलं अगोदर. विचारा कोणी साऊथवाला असेल तर, सांप को छोड़ दो इनको काटो. म्हणून तिथं 70% रिझर्वेशन कोणाची बापाची हिंमत नाही होत आहे. काही उपयोग नाही. तुमच्याकडे 10 घरं आहेत ना, 200 एकर जमिनी आहेत, सगळे लुटणार आहेत. ही कोम जी आहे ना, जगातली सगळ्यात टेररिस्ट कोम आहे. हिटलर फक्त 20-25 वर्षाचा, तो पण मी हे टाकलेला व्हिडिओ. आणि त्यानंतर कोणी स्ट्राईक केलं? बरोबर आहे, RSS कट्टरपंथी लोकांनी. आणि त्यानंतर तिला राजनारायणच्या इलेक्शनमध्ये रायबरेलीतून जेठमलानी इन्व्हॅलिड केलं. त्यानंतर कुठं होते तुम्ही? तुम्ही रेडिओमध्येच होते. बुद्धी कशी वाढणार आहे? शिक्षण नाही ते तर आम्ही लोक का 20 वर्षात शिकलेलो होतो का? एवढ्या वर्षापासून अन्याय झालं आमच्यावर, आजही होत आहेत, आम्ही शिकलो होतो का? मी या लोकांना विचारतो, हे जे घराणेशाही आणि यांना सांगतोय मी आज. तुम्ही नाही सुटणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही नाही सुटणार आहे. जग तुमची सुद्धा कत्ल करणार आहे. मी आता सांगून ठेवतो. तुम्ही जे डोळे नाही उघडले, मी सांगतोय, तुम्ही शिकले आहेत का? भाड खाऊ लोक, चमड्या पाहिजे त्यांच्यासारखा, आणि पदं पाहिजे, आणि सम्राट, कॉर्पोरेशनचे याचे सम्राट, डिमिनिस्टरचे सम्राट, शिक्षणाचे सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, आणि राजकारणाचे सम्राट. सगळ्यांना सांगतो, SC ST OBC जे कोण आहेत त्या सगळ्यांना सांगतो, तुमच्या कत्ला होणार आहेत आता. आणि त्यानंतर मंडल कमिशन आलं. कोण होय व रामाच्या नावावर उद्यान करणारे? कुठं शिकले होते का तुम्ही? गरीब मराठा लोकांना विचारतो, तुम्ही काढा बरं हिशोब. त्यांचा जन्म तरी झाला होता का बिचाऱ्यांचं? मेहनत करायचे. अरे लाईट सुद्धा नव्हते गावात त्यावेळेस, मला माहित आहे. आणि 80 मध्ये जनसंघाची BJP झालेली आहे का? चेक करा इतिहास. आणि 1% जरी खोटं असेल ना, मला फोन करा. त्या शरद पवारला सांगतो, डुकं खाणाऱ्याला, हागला खाणारा म्हणतो, हागला, डुकरापेक्षा तू नीच आहेस. आणि 81ला जेव्हा जनगणना झाली तर आमचे किती? 2 खासदारचे 25 खासदार, 2 खासदारचे 4 खासदार, आणि 13चे आमदार 25 आमदार, बरोबर आहे. गिनती केली 1,10,00,000. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर काढून बघा, त्या बिचारीला माहीत होतं, त्याचा PA होतं RK धवन. बघा त्या बिचारीला, ती म्हणते जगातली, इस देश के लिए मेरा बूंद का एक खून काम में आएगा. काळा गधड्यांनो, शरद पवारला म्हणतो भाडव्याला, हरामखोर, पूर्ण महाराष्ट्राला नाचून ठेवलंच. 77 मध्ये पुलत काढून कुणाला सोबत केलं? वसंतदादा पाटील गावड म्हणून. मला अधिकार आहे, तू माझ्या करोडो लोकांचं हे केलेलं आहेस, हरामखोर. लवकर मार भोसडीचे. तुला शिवाय देतो आज शरद पवारला. 1 करोड लोकांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहेस तू, पूर्ण आमचं STच्या लोकांचं. आणि त्यानंतर कोण आला? राजीव गांधी, बरोबर आहे. पायलटवरून इथं आला. आणि 85 मध्ये EVM कोण आणले? अटल बिहारी वाजपेयी. तो कम्युनिस्ट आहे, येचुरी का कोणतरी आहे. आणि राजीव गांधींनी म्हटलं 1 रुपयातला 10 पैसे खर्च होतो, बरोबर आहे. कारण कांशीरामची चळवळ. कोणी केले तुकडे तुकडे त्याचे? 1% जर मी सांगतो ते खोटं असेल ना, जी पनिशमेंट द्याल ती द्याल, पण मी यांची तयारी केलेली आहे कत्ल करायची. त्यानंतर 91 मध्ये कोणी आणलं गेट करार? नरसिंगरावला 7 पोरं आहेत. RSSचा असतं काय, रामटेक म्हणून शिकलेला आणि संघात जाऊन ट्रेन झालेला माणूस. गेट करार कोणी केलं? 92 मध्ये क्रिमिनल कोणी लावलं? काय होतं त्यावेळेस? TV मध्येच होते ना तुम्ही, हो की नाही? शिबू सोरेनला जेलमध्ये टाकलं, फ्रॉड
गव्हर्नमेंट चालवत होता. आणि त्यानंतर अटल बिहारची गव्हर्नमेंट आली तर तिने तर एवढं सगळ्यात अगोदर जे आपले पोरं गोळी खातात रक्त उचलतं त्यांचं पेन्शन बंद केलं आहे. हा टेररिस्ट होता. हे RSS संघटना जी आहे टेररिस्टची आहे, जगातले सगळ्या टेररिस्ट. म्हणून मी जगाला सांगणार आहो, बघा जबरदस्तीने तिथं घुसून दंगा फिदा करायला. तसंच महाराष्ट्रात एक म्हटला होता, नाव घेतो हा डुक्कर शरद पवार, दंगा होईल म्हणून. अरे कुठपर्यंत तुम्ही बाबासाहेबाच्या विचाराला दाबून ठेवणाऱ्या भाडव्यांनो, घराणेशाहीवाल्यांनो आणि माझ्या समाजाला डुकरांनो तुम्ही. बरोबर आहे. आणि त्यानंतर 4मध्ये फ्रॉड इलेक्शन, 9मध्ये फ्रॉड इलेक्शन. तिथपर्यंत नेट नव्हतं, फक्त मोबाईल आलेला होता. आणि 13 ऑक्टोबरला जेव्हा गेले होते नरसिंगरावचा मुलगा अडवाणी, सुब्रमण्यम स्वामीनं बॉम्बसेप काय म्हटलं 13 ऑक्टोबर, इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ वोटिंग मशीन. कोण निवडून आलेत. आणि 14ला पेगॅसस आलं बघा. नगरवाला कुठं होता, विखे पाटील शिवसेनेमध्ये स्टेट फायनान्स मिनिस्टर. आणि पोरगा कुठं, अपोजिशन लीडर, गेला रातोरात. किती लोकांना हे केलं. ती लक्ष्मी शुक्ला आली होती, भीमा कोरेगावचं प्रकरण, बरोबर आहे. त्याला देशमुखला घातलं, परमवीर सिंग. आणि 19मध्ये परत आली केस. काय म्हटले, 5% तुम्ही गिनती करा VVPAT आणि कंट्रोलमेंटची. केलं का. 373 ठिकाणी फ्रॉड. ते चालेल 19ला. कारण त्यांना झालं ना, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया पूर्ण हातात आहे. आतंकवादी स्वतः म्हटला, चंद्रचूड स्वतः म्हटला, मी पुष्पशृंग आहो. बरोबर आहे. आम्ही SC ST मरायला क्रिमिनल लावलं आणि हे बापाच्यापासून हे. त्यानंतर भूषण गवई आलेलं आहे जानेवारी 24मध्ये. काय दिलं त्यांनी डिसिजन, प्रत्येकाला VVPATची पावती देते. 19 मेची तारीख दिली होती. कोणाला, आतंकवादी खन्ना, आता चीफ जस्टिस आहे. या भडव्याला नाही, या डुकरांना म्हणतो, तुमच्या गांडीत दम असेल ना मला बोलवा, मी येतो सुप्रीम कोर्टमध्ये. आणि तुमच्यात हिंमत नाही आहे, तुमची तर कत्ल करणार म्हणजे करणार. एवढे टेररिस्ट लोक जगात कुठं आहेत का. हिटलर 100 टाइम्स नाही, जगाला तुमची घातक आहे. आता सोडणार नाही तुम्हाला. आणि त्याला बोलवलं 18 एप्रिलला, तारीख काढा. काय म्हणतो, वो इसकी पावती रहती है ना ATM की, वो यहीं निकल जाता है. अच्छा. अरे देश के लोगों, आपको विश्वास नहीं है, चलो ठीक है. 2nd 3rd वाला रिकाउंटिंग करेगा, सिम्बॉल लोडिंग करेगा. आणि 19 लाख मशीन गायब आहेत तर काही नाही. ती ब्लॅकलिस्ट झालेली कंपनी ICIचे मेंबर आणि हे बसले आहेत तिथं BJPचे. खोटं आहे. काय करतात हे प्रोग्रामिंग करतात साधा इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये. आणि 40 लाख मशीन चेंज करतात. आता पाहिला महाराष्ट्र इलेक्शन, फॉर्म 17C नाही, होटल लिस्ट बोगस, नंबर बोगस. आता मला सांगा की एवढं मी पूर्ण इतिहास सांगितला 3000 वर्षाचं, खरं आहे का खोटं आहे. हे तुमचे दलाल भडवे काही लोक, घराणेशाहीचे, मराठा, OBCचे, SC STचे काही लोक, भाडखाऊ लोकांना डुकराचं गू खायला मिळते. पॉलिटिक्समध्ये धंदा होऊन गेला. तुमच्या 67 शाळा बंद. बघा आता एक सांगतो, आजची परिस्थिती, तेव्हाची परिस्थिती, आजची परिस्थिती. आजही आमच्यावर अन्याय होत आहे. 50ची व्हॅलिडिटी पहिले SC लावती, ते SCला. OBCची जनगणना नाही, त्याला क्रिमिनल लावलेलं, आम्हालाही लावलं. आता मराठ्यांना 67ची, कारण आमच्यापेक्षा गरीब आहेत बिचारे ते, हे घराणेशाहीवाले. ते माझे भाऊ बंद नाही. मी प्लॅनिंग केलेलं आहे 5 वर्षात भारताला सोन्याची चिडिया बनवायचं, सगळ्यांच्या पोरांना फुकट शिक्षण. बरोबर आहे. आज काय परिस्थिती आहे, शिक्षण गेलं, रोजगार गेला, उपाशी मराची वेळी. कोण म्हणतो ते सांगतो. हरामखोर विश्वगुरू, आज त्यालाही म्हणतो, त्यालाही धुतो. RSSचा बंदा. 85 करोड 5 किलोनी. कोण लोक आहेत दादांनो. 13 करोड पोरं रस्त्यावर फिरतात. कोण झालं, 125 करोड कोण लोक आहेत या देशात. त्यानंतर म्हणजे यांची मजल बघा. मी सांगतो एक बँकच्या बँक लुटून गेलेत. बरोबर आहे. कोरोनामध्ये करोडो लोकांना मारलं बोनससाठी, काही शिक्षा नाही यांना. बरोबर आहे. पाकिस्तान से लाएंगे, बांग्लादेश से लाएंगे, श्रीलंका से लाएंगे. CCNPR बघा, मजा बघा यांची. आता 114 महिने राहिलेत. किती लोक मेलेत बिचारे, 800 लोक, 900 लोक.
शेती लुटायचं बिल, बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा मणिपूरमध्ये माझ्या पोरींना, कोणाची पोरगी असो ती आमची आहे, हे सांड आलेले आहेत. 4 वर्षाची पोरगी बदलापूरला बलात्कार करून कापून काढत आहेत आजी. म्हणजे आम्ही का मरायला तयार झालो का? मग करावं लागेल का नाही भीमा कोरेगाव? तुम्ही करा नाही तर नका करू. चाटा त्यांच्या गांडा चाटा. त्यानंतर आज जो एकमताचा अधिकार द्यायला 3000 वर्ष लागले. अरे खरंच तुम्ही जर मराठ्यांच्या अवलादी आहात का रे हा गधड्यांनो? आम्ही जेनेस कोमाव, आम्हाला काळजी नाही. अरे माझ्या आईवडील उष्टेटाट उचलून शिकवलं मला. विचारा सांगवीत जाऊन ज्या कॉलनीत राहत होते. आणि हे माझे भाऊ बंद जे आहेत, मराठा असो कोणी असो, हे का जनावर होत का रे गधड्यांनो? किती तुमच्या घरात 30-40 पेन्शन, 10-10, 20-20 खासदार आमदार, नात्या गोत्यातले ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार खासदार. आणि तुम्ही का हिजडे झालेत का रे हरामखोरांनो पैशाच्या याच्यासाठी? महाराष्ट्र जगातला श्रीमंत देश आहे. आणि मी सांगतो आज, पेरियाने सांगितलंय पहिलं मारा यांना, कोणी असो. माझ्या भाऊ जर असेल त्याला मारा, गधड्याला हरामाचं खायची सवय झाली आहे. SC ST डुकराच्या अवलादी. आणि बाळासाहेबांसोबत 7 सीटा घेतल्या गधड्यांनो. झक मारायला घेतलीस का बारामतीला सपोर्ट? डुकराचं गु खाणाऱ्या शब्द सुद्धा चालत नाही. दंगल होईल म्हणतोस. माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो, जे मानवतावादीला मांडतात, पुढच्या पिढीचं भविष्याचा विचार करा. अरे चिमणी सुद्धा आपल्या पोराला दाणे टाकते, कावळ्या सुद्धा टाकते. आणि डुकराला तुम्ही सोन्याच्या गळ्यात टाका, चांदीच्या गळ्यात माते खाते करतो. तसे त्यापेक्षा नीच आहे ते. हे यांना टाकले ना, हे करोडो सीटा घेतात, निघत आहेत का रस्त्यावर? दादा मी सांगितलेलं आहे. अरे गाडगे महाराज झालेत, कधी शाळेत नाही गेलं, त्यांची भेट घ्यायला बाबासाहेब. तुकडोजी महाराज झालेत, भाऊराव पाटील झालेत, पंजाबराव देशमुख झालेत. यशवंतराव चव्हाण असेच होते का? स्वार्थासाठी 77ला पाडले काय? खोटा आहे का इतिहासा? शाहू महाराजांनी आपलं बलिदान केलं आणि स्वतःला मराठा म्हणता. तुम्ही मराठा आहात का? गु खाणारे आहात रे हरामखोर लोकांनो. खोटा आहे का इतिहास? कत्ल करणार. आता लक्षात ठेवा, तुम्ही आता जे नाही शिवले आडावला आणि सगळं तुम्ही आता तुमच्या घरात एकालाही मेंबर नका करू आणि जनतेची सेवा करा. आता मी शरद पवारला म्हणतो, डुकराच्या अवलादाला, वाचलाय असेल खरं का खोटं आहे? बोलव मला, कर माझी हत्या. मी राहतो याच्यात 9 महिन्यापासून. गूज खात राहणार. दादांनो, मी भारतातल्या लोकांना सांगतो, पेरियारने म्हटलंय ते सत्य होतं. आणि अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेलेला आहे. ये आजादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. एवढे टॅलेंटेड लोक 75-80 वर्ष अगोदर सांगून गेलेत. आणि सगळ्यात अगोदर सांगतो, SC ST OBC जे ते दलाल भाडवे लोक, यांना झोडपा अगोदर. बस यांना झोडपलं ना आणि यांना हे करा, कारण तुमचं पूर्ण गेलेलं आहे. आणि जगाला सांगतो मी, जगासाठी ही घातक कोम आहे. जगासाठी घातक कोम आहे. एवढे आतंकवादी लोक जगाच्या पाठीवर कुठंच नाही आहे. 3.5% आणि हे त्यांना ज्या सवय आहेत चमडीच्या ना पदाच्या. कारण बापानी कमवलं तर पोरगं मजा मारते, पोरगी मजा पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. हा धंदा होऊन गेलेला आहे. आणि नाव घेता गधड्यांना तुम्ही. आमच्या इथं दिवाळीत हे नाही 40-40 पेन्शन जाता, कोणाला मूर्ख बनवता रे? दादांनो, मी सांगितलेलं खरं आहे का खोटं आहे बघा. आणि आपल्या पुढच्या पिढीचं काही उपयोग नाही. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहेत सगळे संपणार आहे. कारण मतदानाच्या अधिकारासाठी 3000 वर्ष किती लोकांनी कत्ल केल्यात. काय केलं बाबासाहेब? कोण चालवत आहे देश? काँग्रेस BJP आहे का नाही? अजूनही आहे का डाऊट काही? तेव्हा विचार करा दादांनो, या देशात एवढा पैसा आहे, सगळ्यांना फुकट शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर. अरे 5000 वर्षाच्या बजेटवर एवढा पैसा आहे. ऋषी सुनेक पडल्यानंतर काय याच्या डोळ्यात दिसत नाही का? जरांगे पाटील निघा आता आंदोलन करायला. आणि बघतो मी कुठे गेले 1 लाख मराठा. तुम्ही मागणी केली होती मराठवाडे ॲड करा म्हणून. सगळ्यांना फुकट शिक्षण. यांच्या कतला करणार म्हणजे करणार. तुम्ही जे दादागिरी चालत मस्जिदीमध्ये हे केलं जाणून बुजून. माझी टीम तयार आहे. आणि हरामखोर राहुल गांधी, याचा बाप असा होता का? इंदिराजी होती. आणि हा कलर बनवतो गिरगिटचा का? मूर्ख बनवतं हरामखोर. आणि सगळे चंद्रशेखर आझादच्या मागे राहा. तो भारतातला सगळ्यात लढणार आहे भारतासाठी. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरेंगे मिटेंगे. बाबासाहेबांनी म्हटलं आहे
अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणारे अन्याय सहन आणि आतंकवादी लोक जर संविधानाच्या त्याचा तुम्हाला न्याय नाही मिळणार. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा.